हर्ष माजगाव दीपक आणि पावणे दीपक माईकर. वैभववाडीतली कोण मुलं आहेत का? वाघमोडे सर, दोन्ही एकदम वाघमोडे सर. कोळपे हायस्कूलची मुलं आहेत दोन. मुलं आहेत कुठे? कोळपे हायस्कूल. नंबर 1 ला होणारी कुस्ती आहे प्रकाश बनकर विरुद्ध अमित कुमार. आणि या कुस्तीसाठी टायटल आहे शुद्ध नाईक केसरी. प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपयाचं लावलेलं आहे. आपण मानवंदनासाठी आखाड्यामध्ये या. आणि अमित कुमार पहलवान, आप भी जल्द से जल्द अखाड़े के ऊपर आ जाओ और मानवंदना दीजिए पहलवान, और जनता जनार्दन का आशीर्वाद लीजिए. अमित कुमार पहलवान आणखी घ्या. जरा प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी सातारा या ठिकाणी झालेल्या महाराष्ट्र शाबासाहेब आपण दोनच्या बाहेर कुस्ती. आदित्य पाटील एका कुस्ती घ्या. एका कुस्ती घ्या. दोन नका. हा या ठिकाणी एक कुस्तीचे मैदान घेण्या पाठीमागचा उद्देश एक आहे की या जिल्ह्याचे भाग्य विद्यार्थी माननीय नारायण राणेसाहेब यांचा 75वा वाढदिवस हा कुस्तीच्या मैदानानं संपन्न होतोय. आणि काय कुस्ती चालली आहे बघा ती. ईश्वर घालवले पैलवानांचा शिष्य असताना स्वतः उजिण्याच्या पैलवान रंगाळे जागेमध्ये सराव करतोय. भारत केसरी हा किताबाचा मानकरी आहे आणि सलग 2 खुर्च्यांवर बसून घ्या. राणेसाहेबांचा वाढदिवस 75वा अमृत महोत्सव या कुस्तीच्या मैदानानं साजरा होतोय. म्हणून मी राणेसाहेबांना जमलेल्या तमाम कुस्ती शौकीनांच्या वतीनं शुभेच्छा देऊ इच्छितो. राणेसाहेब तुम जो हजारो साल, साल के दिन हो 50,000, अशा प्रकारच्या शुभेच्छा या मैदानाच्या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. आणि अशाच प्रकारचे वाढदिवस या स्पर्धेला मी देशावर होते आहे. प्रकाश बनकर विरुद्ध अमित कुमार हे दोन्ही पैलवान या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. काही क्षणात या ठिकाणी दोन्ही पैलवान आखाड्यात येतील. आपण सर्वांनी उभं राहून या दोन्ही पैलवानांना मानवंदना द्यायची आहे. संयोजकाने आपल्याला प्रकाश बनकर अमित कुमार पैलवान त्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी उठून या ठिकाणी मानवंदना द्यायची दोन्ही पैलवानांना. अमित कुमार चला ना. मराठी सांगती. हात सोडा. हा ठीक आहे. सगळ्यांना प्रेक्षकांना मानवंदना द्यायची आहे. अमित कुमार पहलवान दोन्ही आठवणी अमित कुमार. ठीक आहे. ऐसा करने का है. ये महाराष्ट्र की परंपरा है पहलवान जी. आप वैसे ही मानवंदना दीजिए पहलवान, और आए हुए सभी दर्शकों का आप आशीर्वाद लीजिए. अमित कुमार पहलवान मैं आपका तहे दिल से मैदानावरती 1,00,000 रुपये इनाम आणि सिंधू नाईक केसरी किताबाच्या मानकरी आज तो लढणार आहे हरियाणाचा कोणाच्या खांद्यावरती सिद्धू नाईक केसरीची मानाची गदा विराजमान होणार. याचा पैसा रुपयाच्या वेळेला फिरवायचा आहे. पंचायती आप आइए. प्रकाश करते मराठी. प्रकाश बनकर चला पहलवान. एक दिवस आज प्रकाश महाराष्ट्र केसरीचा प्रकाश पडल्याच्या राहणार नाही. दोन्ही पैलवान या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत आहेत. आजच्या या कुस्ती स्पर्धेची प्रकाश बनकर आपली वाट पाहायला संयोजक कमिटी ज्यांनी कुस्ती आपली ठरवलेली आहे त्याने आपल्याला कॉल केलेला आहे. आपण लवकरात लवकर या सलामी होईल आणि दोघं एका वेळेला मानवंदना देणार आहे. या ठिकाणी संजय चव्हाण हे खूप खूप धन्यवाद. भारतातले जुने पैलवान. संजय चव्हाण संजय चव्हाण यांनी 1985 सालात या ठिकाणी कुस्ती खेळली. ते मला 4 दिवसात
खेळ समजलं. आणि 1980 आणि अशा प्रकारचा प्रकाश बनकर पैलवान वैभवणीत आणला. संजयजी खूप खूप आभार. संजय चव्हाण या मैदानाचे प्रमुख मार्गदर्शक. कोण आहे का? येतात सर. मगाशी सलाम झाली. आणि मान्यवर पाहुणे येऊन गेले तर कुस्ती लावली का? मंगेश लोके आणि पुंडलिक पाटील हे पाहुणे, त्यांना विनंती आहे लवकरात लवकर आपल्यावरती या. मग रोहन रावराने आणि दीपक माईकर पाहुणे, दीपक माईकर पाहुणे 16 नंबरचे पाहुणे तयार राहा. आणि आज जिल्ह्याचे खाकी विद्यार्थी, केंद्रीय मंडळ मंडळातील केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना अमृत महोत्सव अशा प्रकारे कुस्तीच्या आझाद नारकर विरुद्ध सलमान गडकरी. आझाद नारकर या परिसरातला होऊ घातले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जिल्हा माजी सदस्य, भारतीय जनता पक्षाच्या विधानाध्यक्ष, आमच्या सगळ्यांच्या सहकारी सन्माननीय श्वेताताई कोळगावकर यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आयोजकांच्या भाषणातून तरी मी डाव मारलाय का? मारली ढाक बैठी कशी तरी असं तिकडे. कुस्ती आहे. कुस्ती शाबास शाबास शाबास. ब्रिटनच्या पिंजऱ्याची रिटर्नच्या कसं करायचं माहिती नाही. असंच पाहिजे हो. उद्यावर करताना तिच्या दारावर काढण्यात जात आहे बाबा. अत्यंत छोट्या मुलांची या ठिकाणी कुस्ती केलेली आहे. छोट्या मुलांच्या कुस्तीकडे बघा. लक्ष ठेवायला पाहिजे. बघा मान बघा त्यांची. कुठला डाव म्हणावा तरी काय माहिती नाही बाबा. 336 डावात नाही बाई धावतो. त्याला अचानक पैलवान बनले ते. अचानक बनल्यामुळं अचानक शाबास. त्याला लागले बहुतेक. नाही नाही गेलं रामराम शाबास आहे. इकडे घ्या. पूर्वीच्या बाजूला घ्या. कोळगावकर पुढच्या वर्षी या ठिकाणी महिलांच्या बांधकाम कुस्तीच्या स्पर्धा घेणार आहे. त्याच्यामुळे ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. हॅलो युवराज बोलता बोलता आयान थोडगे अशी लढत सुरू झाली आहे. पलटी. फक्त एक विनंती आहे, चड्ड्या घातलेल्या आहेत त्यांनी. तुम्ही तुमचा खेळ दाखवा. हा. आणि लोकांना नियम माहित नाही. इथून थोडं कोण येणार असेल लंगोटा लावून चड्डी घालावरती चालेल. पुढची कुस्तीला माहिती कसं आहे? काही संपल्या. हा. रुद्र आंतरडे तयार होऊन या. हर्ष बाजगाव जवळ या. पावडे तयार राहा. रोहन रावराणे आणि दीपक माईनकर पावडे बी तयार आहे 16 नंबरसाठी. या ठिकाणी प्रकाश बनकर त्यांनी या ठिकाणी त्यांच्या आग्रहासाठी या मैदानात बनकर साहेब या ठिकाणी खेळायला आले. अमितजी आले. आलो इकडे या. इंद्राज बनकर आणि अजित कुमार दोन्ही हार्दिक स्वागत आहे. कोण पाहतो तुमच्या बँकेवर कपडे काढल्यानंतर दोन्ही पैलवानांची तब्येत पहा. तब्येती अमित कुमार यांचं या ठिकाणी अंतिम मल्लयुद्ध या ठिकाणी होणार आहे. 6 फूट उंची ते पाठीमागे खूप त्या ठिकाणी डाव्या बाजून उभे असलेल्या मंडळींना विनंती आहे त्या बाजूला आपण जाऊन बसू शकता. बसू शकता. विश्वास शिष्य असणारा प्रकाश बनकर काय करायचं? तो धरूनच बसला लागेल तसं. 1 लाख रुपये इनामाची कुस्ती या ठिकाणी होणार. बॅक थ्रो मारायचा प्रयत्न केला, पाय आत्ता वडला. 10 ते 16 नंबरच्या पैलवान तयारी करून आखाड्यावरती या. अनुक्रम नंबर
व्यासपीठावर प्रकाशजींना अमितजींना या ठिकाणी व्यासपीठावर बसायला जागा द्या. फोटो जरा खाली काढायचे आहेत. ते सकाळपर्यंत आपण त्यांना थांबवणार आहे. सगळेजण फोटो काढू शकता, सगळेजण सेल्फी काढू शकता. वैभव भिगाडे विरुद्ध यश शिवाग विरुद्ध नरेश खदरवाडे, संस्कार पाटील विरुद्ध ज्ञानेश्वर तृकेवाडी, आयर्न मुतंगा विरुद्ध ज्योतिबा चापगाव आणि रुद्र इंजनारे विरुद्ध हर्ष माझगाव. संजयजी त्यांना बसण्याची व्यवस्था करा. आयोजक कमिटी आणि खरी स्थान लाभलेले आहे ते विष्णू जोशीलकर 1985 महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित आणि MSCB मध्ये तुर्केवाडी अध्यक्ष ओंकार तुर्केवाडी झाली का कुस्ती? ओंकार तुर्केवाडी